गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. बी भाग फर्स्ट सेमिस्टर सेकंडचा सिलेबस आज आपण पाहणार आहोत. जसं की पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण 5 युनिट विद्यापीठाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार पूर्णपणे पाहिलेली आहेत. त्याची परीक्षा लवकरच आता होईल. विद्यापीठानं बोर्ड ऑफ स्टडीज तत्त्वज्ञान विभागानं जो आखून दिलेला सेमिस्टर सेकंडचा जो सिलेबस सायंटिफिक मेथड या विषयाचा आहे तो आज आपण पाहूयात. कारण दुसऱ्या सत्राला प्रारंभ करण्याच्या आधी आपल्याला जो काही अभ्यासक्रम आखून दिलेला आहे तो अभ्यासक्रम आपल्याजवळ जर असेल तर अभ्यासाची दिशा निश्चित आपल्याला करता येते आणि त्याच हेतूनं आज मी अभ्यासक्रम आपल्याला देतो आहे. सेमिस्टर सेकंड 5 युनिट आहेत. त्याच्यातील युनिट क्रमांक फर्स्ट युनिटचं नाव आहे हायपोथेसिस. हायपोथेसिस त्यालाच सिद्धांत कल्पना असं म्हटलं जातं. तेव्हा त्यालाच एक दुसरा शब्दप्रयोग आहे तो म्हणजे अभ्युपगम. अभ्युपगम हा शब्द आपल्याला नवीन वाटेल. सिद्धांत कल्पना हा शब्द आपल्या थोडा परिचयाचा वाटतो कारण सिद्धांत हा शब्द माहीत आहे, कल्पना हा शब्द माहीत आहे आणि हे दोन शब्द एकत्रित येऊन आपल्या युनिटचं टायटल हे आपल्यासमोर दिसत आहे. सुरुवातीला कोणतीही संकल्पना कोणत्याही युनिटची किंवा कोणत्याही संकल्पनेची सुरुवात करत असताना त्या संकल्पनेची डेफिनेशन्स आपल्याला माहीत असावी लागते. म्हणून सुरुवातीला आपण सिद्धांत कल्पना म्हणजे काय याचाच अर्थ सिद्धांत कल्पनेची व्याख्या आपल्याला माहीत असायला पाहिजे. सिद्धांत कल्पनेची व्याख्या आपण माहीत करून घेतली की सिद्धांत कल्पनेचं स्वरूप आणि सिद्धांत कल्पनेचं महत्त्व या ठिकाणी पहिली कॉन्सेप्ट पूर्ण होते. म्हणजेच प्रास्ताविक स्वरूपामध्ये सिद्धांत कल्पनेचं आपल्याला व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व हे पाहावं लागणार आहे. डेफिनेशन, नेचर अँड इम्पॉर्टंट. जे सिद्धांत कल्पना जी आहे ती सिद्धांत कल्पना आपण व्यवहारामध्ये नेहमी वापरत असतो. जर सिद्धांत कल्पनेशिवाय जगायचं म्हटलं तर या जगातील कोणाही माणसाला सिद्धांत कल्पनेशिवाय जगता येणार नाही. कारण ती सिद्धांत कल्पना आपल्या गरजा पूर्ण करते, आपल्या इच्छा पूर्ण करते, आपल्या आकांक्षा पूर्ण करते, आपल्या समस्या दूर करते. म्हणजे सिद्धांत कल्पना हा एक विचार आहे आणि हा जो विचार आहे तोच विचार आपल्या जगण्यासाठी आवश्यक कसा आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आपल्याला वाटतो. म्हणून नेचर अँड डेफिनेशन्स ऑफ हायपोथेसिस या ठिकाणी ही पहिली कॉन्सेप्ट आपल्याला पाहावी लागेल. दुसरी जी कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ हायपोथेसिस म्हणजेच सिद्धांत कल्पनेचं महत्त्व. इथं आपण एकत्रितच ते घेतलेलं आहे. म्हणजे सिद्धांत कल्पना म्हणजे काय आणि सिद्धांत कल्पनेचं स्वरूप पाहिल्यानंतर सिद्धांत कल्पनेचं खरंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा वैज्ञानिक संशोधनामध्ये तद्वतच एखाद्या गुन्ह्याचा शोध करत असताना खरंच सिद्धांत कल्पना किंवा एखादा अभ्युपगम आपण त्या ठिकाणी जर केला तर त्या अभ्युपगमाचा अर्थ काय. एकूणच आपल्या लक्षात येईल की सिद्धांत कल्पनेनं सत्य स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येतं, घटनांचा उलगडा करता येतो, दैनंदिन जीवनातील आपल्या समस्या दूर करता येतात. आणि मग किती संकल्पना आपण सिद्धांत कल्पना यूज करायच्या तर सिद्धांत कल्पना करण्यास आपणाला पाहिजे तेवढी मुभा आहे. सिद्धांत कल्पना एक आणि एकच करावी आणि तिथंच थांबावी असं नाही. कारण आपल्या मनामध्ये अनेक स्वरूपाचे विचार येतात, अनेक प्रकाराचे विचार येतात आणि त्या विचारांनीच मग आपल्याला उत्तरं मिळत राहतात आणि तीच उत्तरं ही सिद्धांत कल्पनेच्या आधारे मिळालेली असतात. म्हणून अंतिम सिद्धांत कल्पना कोणती आहे याकडं वैज्ञानिक संशोधकाची वाटचाल असते. म्हणून सिद्धांत कल्पनेची व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व हे आपण पाहणार आहोत. दुसरी जी सिद्धांत कल्पनेची संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहावी लागणार आहे ते म्हणजे सिद्धांत कल्पनेच्या एक मिनिट कंडिशन ऑफ व्हॅलिड हायपोथेसिस असं म्हटलेलं आहे. म्हणजेच युक्त
सिद्धांत कल्पनेच्या अटी. म्हणजे पहा, सिद्धांत कल्पना आपण करतो, परंतु त्या सिद्धांत कल्पना स्वैर असू नये. म्हणजे एखादी घटना घडलेली आहे, त्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना भलताच जर विचार आपण जर करत गेलो तर ती स्वैर सिद्धांत कल्पना असते. म्हणून सिद्धांत कल्पना करत असताना घटना कोणती आहे, घटनेच्या बाजूला असलेली परिस्थिती कोणती आहे, ती घटना कोणत्या नियमानं घडलेली असायला पाहिजे, त्या नियमाचा दुसऱ्या नियमाशी काही संबंध आहे काय, घडलेल्या घटनेच्या आधी कोणती घडलेली घटना होती, आणि त्याचं ऑब्झर्वेशन ज्यावेळेस आपण करत असतो आणि जो मनामध्ये विचार येतो आणि त्या विचारानं ज्यावेळेस त्या घटनेचं स्पष्टीकरण आपण करायला जातो, त्यावेळेस त्या चाकोरीबद्ध सिद्धांत कल्पना असतात आणि त्याच सिद्धांत कल्पनेच्या आधारे आपणाला अंतिम स्वरूप घटनेचं उलगडता येतं. म्हणजे सिद्धांत कल्पना करावी, पण ती कशी करावी यासाठी काही अटी आहेत. त्या अटी या ठिकाणी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. जर अटींचं पालन केलं नाही तर घटनेचा उलगडा लवकर आपल्याला करता येणार नाही. नव्हे, अंतिम स्वरूपाचं जे काय सत्य आहे ते सत्य लवकर आपल्याला सापडणार नाही आणि सत्याची दिशा मिळणार नाही. सत्याची दिशा जर मिळायची असेल आणि घटनेचं स्पष्टीकरण जर आपल्याला करावायचं असेल तर युक्त व्हॅलिड सिद्धांत कल्पना आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल. आणि ते सिद्धांत कल्पना करत असताना आधी ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी या ठिकाणी बंधनकारक आहेत. म्हणजे सिद्धांत कल्पना की जसं आपल्या मनामध्ये काही विचार येतो, पूर्वग्रह असतात, अंधश्रद्धा असतात, धर्मश्रद्धा असतात, आपल्या मनावरती विचारांची परंपरेची ही जळमट असतात आणि मग ती जळमटच झटकल्याशिवाय त्याच अनुषंगानं लौकिक स्वरूपामध्ये, व्यावहारिक स्वरूपामध्ये घटनेचं आपण जर स्पष्टीकरण करायला गेलो तर ते स्पष्टीकरण वैज्ञानिक ठरणार नाही. इथं जो मुद्दा स्पष्ट आपल्याला करायचा आहे घटनेच्या स्वरूपामध्ये किंवा संशोधन करत असताना, तिथं युक्त सिद्धांत कल्पना असणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरी जी संकल्पना या ठिकाणी आहे ती म्हणजे व्हेरिफिकेशन अँड प्रूफ ऑफ हायपोथेसिस. म्हणजेच सिद्धांत कल्पनेची, अर्थातच दोन कन्सेप्ट या ठिकाणी आलेल्या आहेत, एकत्रितच आपण पाहणार आहोत. सिद्धांत कल्पनेची प्रचिती, येणारा अनुभव, खात्री, प्रत्यंतर, पडताळा, प्रचिती आणि सिद्धता. व्हेरिफिकेशन अँड प्रूफ. आता जी सिद्धांत कल्पना आपण केलेली आहे ती सिद्धांत कल्पना आपल्याला अनुभवास आली पाहिजे. जर त्या सिद्धांत कल्पनेचा अनुभव आला नाही तर ती सिद्धांत कल्पना त्या ठिकाणी चुकीची ठरते आणि मग चुकीची आहे म्हणूनच ती खरी जर मानावीची म्हटलं आणि पुन्हा दुसरी सिद्धांत कल्पना करावीची नाही म्हटलं तर घटना आपणाला स्पष्ट करता येणार नाही. आणि म्हणून मग आपल्या मनामध्ये जे जे काही त्या घटनेच्या संदर्भामध्ये विचार येतात ते सत्याच्या जवळ जाणारे असायला पाहिजेत. सत्य याचाच अर्थ त्याची प्रचिती, त्याचा अनुभव आपल्याला पुन्हा पुन्हा आला पाहिजे आणि जर अनुभव येत असेल तर त्याची आपण सिद्धता द्यायला काही हरकत नाही. जर ती आपण सिद्धांत कल्पना सिद्ध केली, प्रूफ आपण जर दिला, तर मग त्याचं सामान्यीकरण होऊ शकतं, सामान्यीकरणाचा नियम होऊ शकतो आणि कुठलीही सिद्धांत कल्पना ही वैज्ञानिक नियमाप्रत जात असते. नियम हे काही आपोआप होत नसतात. संशोधन करत असताना ज्या वैज्ञानिक संशोधनाच्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये सुद्धा सिद्धांत कल्पनेची निर्मिती महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर प्रचिती हा एक भाग महत्त्वाचा आहे, कारण प्रचिती ही पहिली पायरी सिद्धतेच्या आधी असते आणि मग सिद्धता येते, मग सामान्यीकरण येतं आणि शेवटी स्पष्टीकरण असतं. मग घटनेचा उलगडा हा सहजासहजी आणि लगेच मनामध्ये एखादा विचार आला म्हणून करता येत नाही, तर त्याची आपल्याला प्रचिती आली पाहिजे, त्याची आपल्याला सिद्धता देता आली पाहिजे. एवढाच 3 संकल्पनांचा भाग या युनिटमध्ये येतो. आणि मग या युनिटमध्ये अत्यंत महत्त्वाचं हे प्रकरण आहे, कारण सिद्धांत कल्पना ज्या अटी आहेत त्या अटींमधूनच प्रत्येक संशोधकाला हायपोथेसिस करावा लागतो आणि त्याचमधून प्रचिती घ्यावी लागते आणि आपल्याला सिद्धता द्यावी लागते.
या संकल्पनेमध्ये किंवा या युनिटमध्ये आणखीही काही संकल्पना होत्या, त्या म्हणजे सिद्धांत कल्पनेचे प्रकार, ओरिजिन ऑफ हायपोथेसिस, सिद्धांत कल्पनेची निर्मिती कशी होते, या 2 ते 3 संकल्पना ज्या होत्या त्या आपण अभ्यासक्रमातून काढून टाकलेल्या आहेत. कारण ज्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत आणि ज्या आपल्याला पुढं उपयोगास येतील त्याच संकल्पना या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि युजेस ऑफ हायपोथेसिस या अंतर्गत येणारी जी काही एक संकल्पना आहे, ती संकल्पना याचाच अर्थ टिपेच्या अनुषंगानं त्याकडे पाहिलं जातं. म्हणजे सिद्धांत कल्पनेचे उपयोग, म्हणजे एखादी सिद्धांत कल्पना आपण करतो आणि त्या सिद्धांत कल्पनेचा जर उपयोग नसेल तर ती सिद्धांत कल्पना व्यर्थ ठरते. आणि म्हणून न्यूटनसारखा एखादा संशोधक असं म्हणतो की मी व्यर्थ सिद्धांत कल्पना करीत बसत नाही. आणि मग न्यूटनसारख्याच अनेक संशोधकांनी सिद्धांत कल्पना ज्या केल्या त्या कुठंतरी या विश्वातील घटनांशी लागू होत होत्या, म्हणून संशोधन करता आलं. आणि म्हणून आज ही विज्ञानानं आणि तंत्रज्ञानानं प्रगती झालेली दिसते आणि केलेली दिसते. जाणीवपूर्वक गरजा निर्माण झाल्यानंतर जाणीवपूर्वक सिद्धांत कल्पनेच्या आधारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या सगळ्या प्रगतीचा आणि विकासाचा आज जगामध्ये वाटचाल चालत असताना आपल्याला दिसते. आणि या सगळ्या गोष्टी या फायद्याच्याच आपल्याला असतात. आणि म्हणून सिद्धांत कल्पनेचे उपयोग, युजेस ऑफ हायपोथेसिस काय आहेत ते आपण पाहणार आहोत. याच 3 ते 4 संकल्पना या ठिकाणी पहिल्या युनिटमध्ये आपल्याला पाहता येतील. युनिट जे दुसरं आहे त्या दुसऱ्या युनिटचं नाव आहे डेफिनेशन्स अँड क्लासिफिकेशन, म्हणजे व्याख्या आणि वर्गीकरण. दुसरं युनिट मी या ठिकाणी नोट करतो, व्याख्या आणि वर्गीकरण. व्याख्या कशाची करायची? व्याख्या म्हणजे काय? व्याख्येचे स्वरूप कोणतं आणि व्याख्येचं महत्त्व काय आणि व्याख्याच्या अटी कोणत्या आहेत? व्याख्याचे प्रकार कोणते? व्याख्या ही संकल्पना टीच करत असताना मिनिंग अँड नेचर ऑफ डेफिनेशन, म्हणजेच व्याख्या, अर्थ आणि व्याख्या. म्हणजे व्याख्याचा अर्थ काय? व्याख्याचे 2 भाग पडतात. एक पहिला भाग की आपण विशिष्ट प्रकारची संकल्पना घेतो आणि त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण आपण पुढं करत असतो. पण पुढं संकल्पनेचं स्पष्टीकरण करत असताना डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये किती त्याला व्याप्ती असावी. ईश्वर ही एक संकल्पना आहे आणि ईश्वर या संकल्पनेची डेफिनेशन्स करत असताना किती मर्यादित शब्दामध्ये असावी. पुढे कितीही पेजेस आपण लिहिल्या तरी ती व्याख्या होऊ शकत नाही, ते स्पष्टीकरण होऊ शकतं. आणि म्हणून मग व्याख्या या ठिकाणी महत्त्वाचे, डेफिनेशन्स आपल्याला करता आली पाहिजे. म्हणून मिनिंग अँड नेचर ऑफ डेफिनेशन्स. दुसरी जी कन्सेप्ट आहे या ठिकाणी, ही पहिली कन्सेप्ट. दुसरी जी कन्सेप्ट आहे ती रूल्स ऑफ डेफिनेशन्स, म्हणजेच व्याख्येचे नियम आहेत. रूल्स ऑफ डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या करायची, पण ते जे नियम आहेत, कशी असावी कशी नसावी, म्हणजे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी त्या डेफिनेशनच्या सुरुवात. फॉर एक्झाम्पल, हा फळा आहे. फळा म्हणजे काय? माणूस म्हणजे काय? सिंह म्हणजे काय? चंद्र म्हणजे काय? सूर्य म्हणजे काय? म्हणजे आपल्याला वस्तू माहीत असतात, परंतु त्या वस्तूचं स्पष्टीकरण पुढं व्याख्यापक जो काय आहे ते विस्तारानं स्पष्टीकरण करत असताना किती असायला पाहिजे, इथं नियम आपल्याला पाहावे लागतील. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाची ही संकल्पना आहे. कारण कधीही आपण कोणत्याही पुढच्या संकल्पनांच्या डेफिनेशन्स पाहत असताना त्या डेफिनेशन्स ज्या संशोधकांनी केलेल्या असतील, लेखकांनी केलेल्या असतील, त्या अंतिम असतात. कारण कमीत कमी शब्दामध्ये
अधिक आशय आपल्याला कसा मांडता येईल, पण तो आशय मांडत असताना कमीत कमी शब्दामध्ये जे काही मांडलेलं आहे ते सामान्यातल्या सामान्य माणसाला रुचलं पाहिजे, समजलं पाहिजे, पटलं पाहिजे. जर ते होत नसेल तर त्याला व्याख्या म्हणता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे काही नियम जे आहेत ते नियम आपल्याला पाहावे लागतील. पुढची संकल्पना काइंड्स ऑफ डेफिनेशन्स म्हणजे व्याख्येचे प्रकार. व्याख्येचे प्रकार. जे व्याख्येचे प्रकार आहेत ते व्याख्येचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. व्याख्या, व्याख्येय, व्याख्यापक, दोन जसे भाग पडतात तसेच व्याख्येचे प्रकार सुद्धा दोन पडतात. त्या व्याख्येच्या प्रकारच्या अनुषंगाने त्या संकल्पनेमध्ये त्यावेळेस आपण त्या प्रकारांचं स्पष्टीकरण आपण करूयात. पुढची संकल्पना नेचर अँड काइंड्स ऑफ क्लासिफिकेशन. या वर्गीकरणाचे स्वरूप आणि प्रकार. वर्गीकरण, स्वरूप व प्रकार. दुसऱ्या युनिटमध्ये हे 4 संकल्पना या ठिकाणी येत असतात. वर्गीकरण, कशाचं वर्गीकरण करायचं की जे संमिश्र आहे, जे समजातीय आहे, जे विषमजातीय आहे. वर्गीकरण त्याच स्वरूपामध्ये संकल्पनांचं करता येतं, वस्तूंचं करता येतं, घटकांचं करता येतं आणि घटनांचं करता येतं. म्हणजे जे जे समरूप आहे, जे जे सजातीय आहे त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. विजातीय घटकांचं क्लासिफिकेशन करता येत नाही. आणि त्याचं नेचर काय, स्वरूप काय आहे आणि त्याचे प्रकार काय आहेत ते आपण त्या संकल्पनेमध्ये दुसऱ्या युनिटमध्ये आपण पाहूयात. ही 2 युनिट सिलेबसच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी आधी 3 आणि नंतरची 4 म्हणजे अशा 4 आणि 3 7 संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहाव्या लागतील. तिसरं जे युनिट आहे ते तिसरं युनिट नेचर्स अँड क्लासिफिकेशन ऑफ लॉज. तिसऱ्या युनिटचं मी टायटल घेतो नियम आणि नियमांचे प्रकार. नेचर अँड क्लासिफिकेशन म्हणजेच नियमांचं प्रकार किंवा त्यालाच वर्गीकरण असंही म्हटलं तरी चालू शकतं. या संदर्भातलं ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. 2 युनिट आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे त्याची चर्चा आज आपण या ठिकाणी केलेली आहे. तिसऱ्या युनिटचं टायटल आपण घेतलेलं आहे. त्या तिसऱ्या युनिटमध्ये नेमक्या कोणत्या संकल्पना येतात त्या संकल्पनांची आपण या ठिकाणी चर्चा करूयात. आणि आणखी 2 युनिट आहेत. त्या 2 युनिटमध्ये सम रिसर्च टेक्निक्स जे संशोधन तंत्र जे आहेत त्याच्यातील फक्त आपण 3च संशोधन तंत्र घेतलेले आहेत. ती 3 संशोधन तंत्र कोणती आहेत तीही आपण थोडक्यात त्याची चर्चा करून सिलेबस आपण नोट करून घेणार आहोत. आणि शेवटी जो काही टॉपिक आहे 5व्या युनिटच्या संदर्भात तो शेवटचा टॉपिक म्हणजे करंट आपल्याला जे काही उपयोगाचं लागतं, व्यवहारामध्ये त्याचा उपयोग व्हावा तसा सगळाच सिलेबस व्यवहारामध्ये उपयोग व्हावा, परंतु जास्तीत जास्त त्याचा यूज जो होतो की अलीकडच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना की अगदीच टेक्नॉलॉजीचं ज्ञान असायला पाहिजे, वेगवेगळे कोर्सेस आपण करायला पाहिजे तरच आपल्याला ते ज्ञान होईल. परंतु कलाशाखेतसुद्धा असा एखादा विषय घेतल्यानंतर त्याचं आपल्याला ज्ञान मिळू शकतं. प्रॅक्टिकली जरी नाही मिळालं तरी थेरॉटिकल ज्ञान मिळालं, प्रॅक्टिकल आपल्याला कुठेही संधी मिळू शकते. आणि म्हणून एक टॉपिक आपण या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. तो टॉपिक म्हणजे संगणक, कॉम्प्युटर सायन्स. त्याच्यामधील जे काही थेरीच्या संकल्पना आहेत त्या उद्याच्या तासाला आपण
उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. आज आपण याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.